एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या आपण पश्चिम बंगालची आकडेवारी बघतोय। भाजपला 191 जागा, टीएमसीला 97, तर डाव्यांना 2 जागा आणि त्यासोबत काँग्रेसला केवळ खातं उघडता आलं एका जागेवर। तर ही आकडेवारी आपण पाहतोय। कलांनुसार राज्यांमध्ये खरं तर मोठा उलटफेर होताना सध्या पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार जाणार आणि भाजपचं सरकार येणार असल्याचं दिसतंय। तर तामिळनाडूमध्ये तीच परिस्थिती आहे। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना हा झटका बसलाय। तर आता पुन्हा एकदा आकडेवारी पाहूया। तर तामिळनाडूमध्ये डीएमके पक्ष 70 जागांवर आहे, तर एडीएमके 59 जागा आणि टीव्हीके पक्ष 105 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतं। एकंदरीत आपण जर बघितलं तर तामिळनाडूमध्ये देखील ऐतिहासिक विजय हा टीव्हीकेचा होताना दिसतोय। पहिल्यांदा निवडणूक लढणारा हा पक्ष 110 जागा, केरळ या ठिकाणी काँग्रेसला 100 जागा, डाव्यांना 37 तर भाजपला 3 जागा मिळताना आपल्याला दिसतंय। आता जाऊयात आसाममध्ये भाजप तब्बल 101 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 23 आणि यासोबतच AIUDF 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा भाजपला त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश येईल असं दिसतंय। तर अगदी छोटं राज्य जरी असलं तरी महत्त्वाचं ते म्हणजे पुद्दुचेरी 20 जागा भाजपला आणि 7 जागा या ठिकाणी काँग्रेसला मिळताना दिसत आहेत। तर एकूणच कलांनुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होत असल्याचं दिसतंय। कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता सरकार जाणार आणि भाजपचं सरकार येणार असल्याचं दिसतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये देखील अतिशय मोठा सत्ता बदल। आतापर्यंत सत्ता असलेला डीएमके पक्ष केवळ 70 जागा या ठिकाणी घेताना दिसतोय, तर पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेला टीव्हीके पक्ष 105 जागांवरती आघाडी घेताना दिसतोय, तर एडीएमकेला 59 जागा। आतापर्यंत डीएमके आणि एडीएमके या दोनच पक्षांमध्ये नेहमी लढत व्हायची, मात्र यंदा टीव्हीके पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि तब्बल 105 जागांपर्यंतची मजल मारली आहे। या त्रिकोणी लढतीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि यामध्ये विजय थलापती यांना हे मोठं यश मिळताना दिसतंय। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठा उलटफेर होताना पाहायला मिळतोय। भाजप तब्बल 193 जागांवर त्या ठिकाणी आहे, तर टीएमसीला 100चा आकडा सुद्धा गाठता येत नाहीये। 95 जागांवर त्या ठिकाणी आघाडी दिसतीये। एकूणच ममता बॅनर्जींना हा मोठा धक्का असल्याचंही कळतंय।